आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय। तर चला बघूया। त्यासाठी मी बांगडे घेतलेले आहेत पीसमध्ये चांगले वॉश करून। आता आपण त्याला अद्रक लसूणची पेस्ट लावणार आहे। इथे थोडी मी गाबोडी पण घेतलेली होती आणि आपण मीठ टाकणार आहोत। आता ह्याला सगळं मिक्स करायचं आहे। इथे थोडासा मी आगरी मसाला यूज केलेला आहे, थोडी हळद आणि आता आपण ह्याला मस्त मिक्स करून घेणार आहोत। सगळीकडे मिक्स करून घ्यायचा आहे, मसाला लावून घ्यायचा आहे आणि वरून थोडासा आपण लिंबू पिळणार आहोत आणि आता ह्याला परत मिक्स करायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे। आता पीठ करायचं आहे, त्यासाठी मी प्लेट घेतली, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मी थोडीशी हळद टाकते, इथे मी आगरी मसाला टाकते आणि आता आपण ह्याला मस्त मिक्स करून घेणार आहोत। पीठ मिक्स करून झालेलं आहे आपलं। आता आपण मच्छी बघणार आहोत। तर साईडला आपण जी फिश ठेवलेली होती बांगडा, आता आपल्याला एक एक घ्यायचं आणि त्या जे पीठ बनवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिप करायचं आहे आणि आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। सगळीकडे मिक्स करून घेतलं की साईडला मी तवा ठेवलेला आहे तेल गरम करायला आणि तेल गरम झाले की आता मस्त आपण तव्यात सोडणार आहोत आपले बांगड्याचे पीस। आता हे सगळे मिक्स टाकून द्यायचे आहेत आणि आता ह्याला मस्त पलटी करायची, फास्ट गॅसच ठेवायचा आहे आणि आता आपण पलटी करून घेणार आहोत आणि मग आता स्लो गॅस करणार आहोत। स्लो गॅस झाला की परत फास्ट गॅस करायचा आहे आणि मस्त शिजू द्यायचं आहे। नंतर अशी कुरकुरीत आपली बांगडे फ्राय रेडी आहे। तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की ट्राय करा, मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।